तर आमच्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत अभिनंदन आहे. आणि जे मराठवाडा इन्स्टिट्यूट जे औरंगपूरमध्ये आहे खानसरांचा, तर त्यांचे जेकडे मुलं शिकत आहे, तर तुमच्याकडे ते पाठवत आहे. तर कोणकोणते मुलं आलेले आहे आणि काय काय शिकलेले ते त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. नमस्कार, मी संजय वरकडे बोलतो. आपल्या खान सरांचा जो परिचय आहे तो आमचा मराठी बोलत नाही. खान सरांचा जो परिचय आहे तो 20 वर्षापासून जुना आहे आमचा रिलेशन. आणि त्यांनी आत्तापर्यंत आपल्या मराठवाडा टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून इतके विद्यार्थी पाठवले की आत्तापर्यंत. आणि जे याच्यासाठी जे टेक्निशियन पाठवले त्यांनी पूर्ण ट्रेनिंग घेऊन त्यांच्याकडचं जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग एकदम परफेक्ट मिळालेलं आहे त्यांना. आणि नंतर प्रॅक्टिकल शिकायला ते इकडं आलेले आहेत आपल्या सुगंधा एअरकॉन अँड डेफिनेशन कंपनीमध्ये. इथं शिकल्यानंतर आता ते चांगल्या याच्यामध्ये पूर्ण स्प्लिट, कॅसेट, टावर, डक्टेबल, आता काही लोक व्हॅरेप सिस्टममध्ये सुद्धा आपल्या इथले काम करत आहेत. जे खान सरांनी पाठवलेले ते विद्यार्थी आता नुसते ट्रेनिंग म्हणून राहिलेले नाही आहेत, तर ते याच्यामध्ये व्हॅरेप सिस्टमपर्यंत पोचलेले आहेत. ते आता जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी चालू आहे तर ती व्हॅरेप सिस्टमपर्यंत पोचलेले आहेत आपल्या इथे. आपलं पूर्ण नाव सांगा. मी संजय रावते बोलतो. सर, संजय सर ने अभी आपके मराठवाड़ा इंस्टीट्यूट के बारे में बताया कि आपके पास के जो बच्चे हैं तो बहुत अच्छी ट्रेनिंग दी जाती है और आपके और सर के बहुत पुराने संबंध है. तो सर, इसमें माध्यम वगैरह का कैसा रहता है कि जैसा उर्दू मीडियम, मराठी मीडियम, हिंदी मीडियम, तो कुछ बच्चे कंफ्यूज होते, तो आपके पास इंस्टीट्यूट में माध्यम का कोई वो नहीं है क्या? नहीं, बिल्कुल नहीं सर. मेरे पास मेरे आने वाले बच्चे सर कोई मराठी में से पढ़े होते हैं, कोई उर्दू से होते हैं, कोई इंग्लिश से होते हैं. हम जैसा बच्चा आता है उसी हिसाब से हम बच्चों को ट्रेनिंग देते हैं हम सर. बिल्कुल मराठी, हिंदी, इंग्लिश होगा, कोई उर्दू वाला आता है, मराठी वाला आता है, कोई ग्रामीण से आता है, उसी हिसाब से बच्चों को हम ट्रेन करते हैं सर. 1 साल के बच्चा बिल्कुल परफेक्ट ट्रेन हो जाता है सर. और उसके बाद में हम प्रैक्टिकल के वास्ते हम पाटिल सर के पास में हम बच्चे भेजते हैं सर. यहाँ पर ही बच्चों को परफेक्ट ट्रेनिंग मिलती है सर. पाटिल सर अच्छा पेमेंट बच्चों को देते हैं सर. बच्चों को बिल्कुल दिल लगाते, अच्छा ट्रेन भी करते हैं सर. बहुत सारे बच्चे इनके पास में ट्रेन होने के बाद में बहुत सारे बच्चे ने शॉप डाले सर. कुछ बच्चे बाहर भी गए सर, सऊदी, दुबई, कनाडा वगैरह. परफेक्ट होने के बाद में बच्चा हो जाता है, अपना सफल होता है, खुद का बिजनेस करता है, खुद पे पैर भी बढ़ता है, हुनर आ गया सर, बच्चा बिल्कुल परफेक्ट बन जाता है सर. सर, अभी संजय पाटिल सर के पास में अभी आपके इंस्टीट्यूट के कितने बच्चे आए हुए हैं, कौन कौन आए हुए? मेरे अभी तक तो कम से कम 200-300 बच्चे सर के पास में जॉब किए सर. और इकबाल पठान है, अरविंद है, सुनील है, और सिकंदर है, और नय्यूम है, इरफान है, जाकिर है, विवेक है, और एक शर्मा बच्चा था, एक वसीम बोल के बच्चा था सर, और एक विवेक बोल के बच्चा था. बहुत सारे बच्चे अभी जॉब किए सर. सर, आमच्या चॅनलवर आपलं खूप खूप अभिनंदन, स्वागत आहे. आणि खान सरांनी आणि संजय पाटील सरांनी जे मराठवाडा इन्स्टिट्यूटबाबत जे माहिती दिलेली आहे, तुमचा कितक्या वर्षाचा कार्यकाल झाला आणि कितका एक्सपिरियन्स आहे तुम्हाला, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती. नमस्कार, सगळ्यांना अगोदर तुमचं धन्यवाद. माझा एक्सपिरियन्स कमीत कमी 18 ते 20 वर्षाचा झालेला आहे हा फील्डमध्ये. आणि शिकायला पण मी 12 वर्ष झालेले आहे. आणि कमीत कमीत माझ्याकडून 2000 ते 3000 विद्यार्थी आता जॉब करते आहे. आणि 6000पर्यंत मी विद्यार्थ्यांना शिकवले. 6 वर्षाचा एक्सपिरियन्स मालेगावचा आहे माझा. आणि 20 वर्षाचा 15 ते 20 वर्षाचा एक्सपिरियन्स माझा आपल्या सिटीमध्ये आहे. सर, जे मुलं तुमच्याकडे इन्स्टिट्यूटमध्ये येतात तर शैक्षणिक पात्रता काय आहे त्याची? तर काही टेन्शन नाही आहे. 10वी 12वी पास नापास मुलांसाठी आम्ही करतो आहे. आणि आमचा मेन मोटिव्ह आहे की मुलांना शिक्षण पाहिजे आणि त्यांना ट्रेनिंग भरपूर द्यायला पाहिजे. आणि प्रॅक्टिससाठी जो आहे आमचा ते प्रॅक्टिकलवर जास्त फोकस आहे. 70% प्रॅक्टिकल आहे आणि 30% फक्त थिअरी करतो आहे. सर, आपल्याकडे जे कोर्स आहे, कोणकोणते कोर्स आहे? आमच्याकडे ACचा, मोबाईल रिपेरिंग, ऑटोमोबाईल आणि सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि नेटवर्किंग. आणि सबसे टॉपमध्ये आहे आमच्या AC आणि रेफ्रिजरेशन कोर्स. सर, आपले जे खान सरांचं जे मराठवाडा इन्स्टिट्यूट आहे ते त्यांची ब्रांच कुठं कुठं आहे सर? त्याची मेन ब्रँच औरंगाबाद, औरंगपुराला आहे. आणि सिडको ब्रँचला एक आहे आणि वाळूजमध्ये एक आहे. ॲडमिशनची प्रक्रिया कशी असते आणि ॲडमिशनसाठी डेट कधी आहे? ॲडमिशनची डेट आता मार्च महिन्याची एक बॅच सुरू झालेली आहे. नेक्स्ट जो बॅच आहे आमची पुढची बॅच आणि 16 जुलैला पासून सुरू होणार आहे. आपलं नाव आणि इन्स्टिट्यूटचं नाव सांगा.
माझं नाव शेख सईद अब्दुल वहीद आहे. मराठवाडा टेक्निकल इन्स्टिट्यूट, पत्ता. औरंगपुरा, औरंगाबाद. सर आमच्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत अभिनंदन आहे. आणि जे मराठवाडा टेक्निकल इन्स्टिट्यूट सिडको ब्रांच खान सरांची आहे. तर आपण इथे का पाहत आहे सर? तर मी या ठिकाणी ब्रांच हेड म्हणून आहे आणि ऑटोमोबाईल ट्रेड जास्त आम्ही या ठिकाणी शिकवतो. आमचे जे ब्रांचेस आहे ह्या मराठवाडा टेक्निकल इन्स्टिट्यूट संस्थेला जर आता 12 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 12 वर्षामध्ये आमच्या 3 ब्रांचेस आहे. तर पहिली मेन सिडको ब्रांच, दुसरी औरंगपुरामध्ये आणि तिसरी बजाजनगर, अशा 3 ब्रांचेस आहे. आमच्याकडं वर्षभरामध्ये साधारण 150 ते 200 विद्यार्थी शिकून हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत होतं. जसं काही जॉब प्लेसमेंट पण करतो आम्ही. प्लेसमेंटसाठी आम्ही इथं लोकलला पण करतो, भारतामध्ये करतो आणि आउट ऑफला पण करतो. जसं खान सरांचा मतलब आमच्याकडं असं आहे की जवळपास त्यांना या ठिकाणी 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे AC एंटरप्रिन्योरशिपमध्ये. 10 वर्ष ते अब्रॉडमध्ये स्वतः राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना इथं जे मुलं आपलं कोर्स करतात ACचा, तर आपण ॲब्रॉडमध्ये पण चांगल्या प्रकारे प्लेसमेंट केलेले आहे खान सरांच्या मार्फत. आणि बाकी ट्रेडर जसं इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल या ट्रेडसाठी तर आपण लोकलला सुद्धा प्लेसमेंट चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपल्याकडे आतापर्यंत स्वतःचे व्यवसाय पण चालू केले आहे. ऑटोमोबाईलमध्ये झालं, इलेक्ट्रिकलमध्ये झालं, मोबाईल रिपेअरिंगमध्ये झालं, कम्प्युटर हार्डवेअरमध्ये झालेलं आहे. शहरामध्ये सुद्धा आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा व्यवसायामध्ये बरेचसं काही विद्यार्थी त्यामध्ये पारंगत आहेत आणि प्लेसमेंट खूप चांगल्या प्रकारे आम्ही देत असतो. सर तुमचे जे ब्रांच आहे सिडकोची मराठवाडा इन्स्टिट्यूटची, तर याचा वेळ कोणता आहे आणि मुला मुली दोघं येते का फक्त मुलांसाठी आहे? नाही, मुलं आणि मुली दोन्ही पण आहे आमच्याकडे. आणि सकाळी बँकचा टायमिंग असतो 8 वाजता ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आमचे रोजचे बॅचेस असतात 2-2 तासाच्या. सकाळी 8 ते 10ची एक बॅच होते, 10 ते 12 दुसरी एक बॅच असते, नंतर 12 ते 1 लंच टाईम असतो, पुन्हा 1 ते नंतर 3ची अशी एक बॅच असते. हम काम सर के बाद से इंस्टीट्यूट करके जाते हैं, काम सर के बाद भी अच्छा सीखे, यहाँ पे भी अच्छा सीखे। कहाँ से आना हुआ आपका? हम वाले सीखे, कहाँ तक पढ़ी हुई आपकी? हमारे 12वीं सर तो क्या क्या समझ में आया आपके? AC का काम सीखे, AC का काम सीखे अभी। अच्छा, क्या नाम है? रेहान अनवर शेख। सर सिडको ब्रांच के दवाड़े सर ने भी यहाँ सिडको जो ब्रांच है आपकी मराठवाड़ा टेक्निकल इंस्टीट्यूट, उसके संदर्भ में बताया है। तो सर ने ये नहीं बताया है कि आपके बच्चे कहाँ कहाँ बाहर कंट्री में भी जॉब के लिए गए हुए हैं, उस साल के थोड़ा मार्गदर्शन कीजिए। सर हमारे बच्चे जो है MTI के बहुत सारे बच्चे अब्रॉड में जॉब कर रहे हैं सर। 100 लगभग अराउंड 100 से 80 बच्चे मेरे बाहर जॉब कर रहे हैं सर। और हिंदुस्तान में तो हज़ारों बच्चे मेरे जॉब कर रहे हैं सर। आप अगर बाहर जाओगे, आप किसी को पूछोगे हमको कोर्स करना है, तो सबसे पहले मराठवाड़ा टेक्निकल इंस्टीट्यूट का नाम आएगा सर। और AC में करना है सिर्फ खान सर का नाम आएगा सर। सर अभी कॉलेजेस और स्कूल अभी खुले हैं, बच्चे एडमिशन ले रहे हैं, तो क्या लगता नहीं आपको कि स्कूल या कॉलेज में भी ऐसे इंस्टीट्यूट की मतलब टेक्निकल की ट्रेनिंग देनी चाहिए? ट्रेनिंग बिल्कुल देना चाहिए। अगर बच्चों के पास हुनर रहेगा सर, इसका फायदा होगा सर। और हम वही करते हैं सर, अर्निंग और लर्निंग दोनों का हमारे पास चलते हैं सर। जैसा बच्चा आता है सर, कॉलेज करते करते आता है बच्चा सर, 2 घंटे क्लास करता है, फिर कॉलेज में करता है सर। अगर कोई बच्चे का इकोनॉमिक कंडीशन अगर खराब है सर, वो बच्चे को हम 10 के बाद में प्लेसमेंट देते सर, बच्चे को जॉब भी देते ताकि बच्चा खुद उसकी फीस भर सके सर, ताकि पेरेंट्स पे लोड ना सके। जो मध्यम वर्ग के बच्चे से वो फीस नहीं भर पाते सर, इसलिए हम बच्चों को अच्छी जॉब देते हैं सर। बिल्कुल 8 से 15 का जॉब बच्चों को मिल जाता है। खान सर जैसा कि मैं पूछा आपसे स्कूल कॉलेजेस के बारे में, वहाँ भी कुछ टेक्निकल इंस्टीट्यूट रहते सब्जेक्ट रहते हैं, तो कभी आप कभी लेक्चर देने गए कि वहाँ पर? हाँ, लेक्चर देने गए सर, वहाँ से हमको रिस्पॉन्स अच्छा मिलता है सर। बच्चों को बिल्कुल बहुत फायदा होता है सर। कौन कौन से कॉलेज में गए थे सर? हम वालूस के तकरीबन गंगापुर साइड के हमने कॉलेज की हमने सर।
वेळेबद्दल सर शिकवून होती म्हणजे आपण आरण्यामध्ये पूर्ण लेग मशीनचे ऑपरेशन आरण्यापर्यंत येईल तेव्हा आपण मेंटेनन्सचा वापरतो आणि मग तिथून पुढे आपण मेंटेनन्स या पद्धतीने पुढं स्टेप बाय स्टेप काय नाव कुठले ब्लॉक हां तो पता नंबर में इसमें नंबर दिया मैं सर मला कब से पिया ठीक है